नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश माळेकर. आज आषाढी एकादशी आहे आणि दहिसरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचा एक मोठा सोहळा होतो. आज मी तिथेच निघालोय. देवळाच्या बाहेर काही हार फुलं विकणारी दुकानं लावली आहेत. अगदी सकाळपासून भाविकांची रांग लागली आहे. दहिसर बोरिवली या भागातलं हे प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे या देवळात आषाढी एकादशीला भाविकांची गर्दी तुम्ही बघू शकता. ओघ सतत चालू आहे. काही मंडळ दिंडी घेऊन येतात, तर काही आपल्या कुटुंबासह येतात. या संपूर्ण प्रवासात विठुनामाचा गजर मात्र चालूच आहे. देवस्थानातर्फे भाविकांसाठी एक चांगली सोय केली होती. आज सकाळी पावसाने जोर धरला होता, तरी भाविकांचा उत्साह काही कमी नाही. ही समोरून अजून एक दिंडी येते. देवळाच्या आत दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग आहे आणि देवस्थानाने या रांगेचं व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे. तळ मजल्यावरची रांग आहे. प्रत्यक्ष गाभारा पहिल्या मजल्यावर आहे. नमस्कार. पहिल्या मजल्यावरच्या सभामंडपात काही दिंडींनी असा फेर धरलेला आहे. या दिंडींचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात लहान, म्हातारे, स्त्री, पुरुष असा कुठलाही भेदभाव मानत नाही. या इथे पुढे मंदिराचा गाभारा आहे. हे विठुरायाचं पहिलं दर्शन. दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली होती. विठ्ठलाच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं. गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी हा एक मार्ग बनवलाय. इथे ताटं रचून ठेवलेली आहेत. सभामंडप गर्दीने फुलून गेलेला आहे. या देवळातील स्वयंसेवक प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष घालतायत. भाविकांना कुठलीही अडचण होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतात. देवळातून बाहेर पडताना प्रत्येकाला तीर्थप्रसाद देण्यात येतो.
समोर काही खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत. इथे उपवासाचे पदार्थ ठेवलेत. साबुदाणा वडा, खिचडी किंवा राजगिराचे लाडू असे पदार्थ होते. इथून भजनाचा आवाज येत होता, म्हणून या मार्गाने मी परत पहिल्या मजल्यावर गेलो. मी पुन्हा सभा मंडपात आलोय. इथे एका भजनी मंडळाचं भजन चालू आहे. त्यांच्या बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर रस्त्यावर चपलांचा खच पडला. यावरून लक्षात येईल की किती भाविक येतात. या ठिकाणी काही राजकीय पक्षांतर्फे भाविकांसाठी खानपान व्यवस्था ठेवली आहे. अजूनही लोकांची रीट चालू आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे बघा. अशी जागोजागी मोफत खानपान सेवा ठेवली होती. या आजी डोक्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन चाललेत. या ठिकाणी लोकांचा फोटो सेशन चाललाय. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला नाश्त्याची सोय करून दिलेली आहे. या ठिकाणी भाविकांना तुळशी रोपाचं वाटप करण्यात येत आहे. नमस्कार. चला आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, जाता तर एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद.